Hello to all students. In our last lecture we have to studied that is a fluid in motion related to the next property related to the viscosity. We have to study that streamline flow and turbulent flow. Then next point related to streamline and turbulent flow, that point is very important, critical velocity and Reynolds number. First of all, we have to see what is the meaning of critical velocity. Critical velocity is denoted by the symbol Vc. खाली आपण पाहिलेले क्रिटिकल वेलॉसिटी जी आहे ती Vc या सिम्बॉलने इंडिकेट केली जाते आणि रेनॉल्ड्स नंबर इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल R E. If you have to written Reynolds RN, Reynolds number. Reynolds, it is the name of the scientist Osborne Reynolds. This is the name of the scientist Sir Osborne Reynolds. First of all, Reynolds number, which is explain Stokes through the Stokes law. Stokes law through Stokes या सायंटिस्टनी रेनॉल्ड्स नंबर काय आहे हे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे in its law, that is the Stokes law. We have to study after this one. Then, but popular this law Reynolds when Osborne Reynolds he was explained the some concept related to the Reynolds number. त्यांनी काही Reynolds number सांगितले ती why we have to use Reynolds number, why it comes in this case. तर बघा ह्याच्यामध्ये मी दोन डायग्राम्स काढलेले. तर हे दोन पाइप्स आहेत. समजा हा पाइप आहे, तर या पाइप्स मध्ये when we have to flow some liquid which is in a same line, same direction. Here the flow of liquid or flow of water which is steady. समजा हा steady flow आहे लिक्विडचा आणि इथं जे आहे water's flow is a unsteady or a random in direction. Here direction is a not proper to each direction. इथं बघा आपण एक डायरेक्शन दाखवलेलं आहे. दॅट डायरेक्शन वी हॅव टू कॉल इट ॲज अ टर्ब्युलंट फ्लो. ह्याला आपण म्हणूया टर्ब्युलंट फ्लो. व्हॉट इज द मीनिंग वी हॅव टू ऑलरेडी स्टडीड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टेडी फ्लो मीन्स स्ट्रीमलाइन फ्लो. टर्ब्युलंट फ्लो मीन्स इन दॅट केस डायरेक्शन ऑफ फ्लो डायरेक्शन विच इज अ नॉट प्रॉपर, विच इज रॅन्डमली फ्लो. लिक्विड त्या पाइप्स मधून कसा फ्लो होतोय, रॅन्डमली फ्लो होतोय ड्यू टू इट्स हाय स्पीड. इथं स्पीड जर हाय असेल तर त्यावेळेस असं प्रॉपर आपल्याला टर्ब्युलंट मध्ये असं सेम डायरेक्शन्स मध्ये इक्वल आणि सगळे डायरेक्शन एकमेकांना पॅरलल असतील असं आपल्याला दिसणार नाही. इथं स्पीड कसा असणार आहे, कमी स्पीड असल्यामुळे त्याचा फ्लो जो आहे तो स्लो फ्लो आहे. दॅट फ्लो विच इज ऑल्सो कॉल्ड द स्मूथ फ्लो ऑफ लिक्विड. हिअर the turbulent flow, in the turbulent flow here pressure as well as velocity, or we have to also call it as speed, which is a maximum. Due to that flow, streamline flow becomes change in turbulent flow. It happens whether it is a streamline flow or whether it is a turbulent flow. Okay, when streamline flow which becomes converted into turbulent flow, at that moment critical velocities comes. Which velocity? Critical velocity. ज्यावेळेस स्ट्रीमलाइन फ्लोचं कन्वर्जन आपल्याला टर्ब्युलंट फ्लो मध्ये होताना दिसतं त्यावेळेस क्रिटिकल वेलॉसिटी, दॅट वेलॉसिटी बिकम चेंज. ज्याचा स्पीड स्लो होता, सेम स्पीड होता, तो सडनली चेंज झाला. त्यावेळेस एक वेलॉसिटी क्रिएट झाली तिथं. त्या वेलॉसिटीला आपण नाव दिलेलं आहे क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी आपण वापरणार आहोत कशामध्ये, रेनॉल्ड्स नंबरमध्ये. रेनॉल्ड्सनी पण सांगितलेलं आहे, समजा पाईपमधून जर पाणी समजा आपण वॉटर जर फ्लो करायला सुरुवात केलं तर त्याचा फ्लो जर स्लो असेल, त्याचा स्पीड जर कमी असेल तर आपल्याला कसे दिसतात, एव्हरी डायरेक्शन जी आहे ती सेम. हे खास करून रेनॉल्ड्स नंबर कुठे यूज केला जातो, इंजिनियर्स जे असतात ते खास करून समजा पाईपमधून किंवा वॉटर सप्लाय करायचं असेल एखाद्या सिटीला, एका शहराला जर वॉटर सप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस ते सगळ्यात आधी विचार काय करतात की वॉटरचा फ्लो कसा पाहिजे, स्लो पाहिजे, स्मूथ पाहिजे. समजा टर्ब्युलंट फ्लो झाला तर त्यामुळे काय होतं, पाईपचं जे लाईफ आहे जास्तीत जास्त दिवस जी पाईप टिकायची ती टिकणार नाही. का बरं, फ्लो जर लिक्विडचा जर वाढला, फास्ट झाला तर त्यामुळे काय होतं की जे पाईप्सचे एज आहेत, हे जे साईड्स आहेत याच्यावर प्रेशर जे आहे ते
जास्त येतं त्या फ्लोमुळे. फ्लोचा प्रेशर वाढल्यामुळे त्या पाईप्सवर फोर्स जो आहे स्ट्रेस निर्माण होतो, ज्यामुळे पाईप जे आहे ते लॉंग टाईमपर्यंत टिकून राहत नाही. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी त्यासाठी केवढा फ्लो पाहिजे, वॉटर फ्लो और एनी लिक्विड फ्लो, how much its speed, that speed depends on a Reynolds number. We have to first of all use this Reynolds number. When we have to consider whether it is a streamline flow or it is a turbulent flow, we have to decide it by using Reynolds number. रेनॉल्ड्स नंबरच्या सहाय्याने आपण स्ट्रीमलाईन फ्लो ठेवायचा का टर्ब्युलंट फ्लो ठेवायचं, त्याचं एक ठराविक काय आहे, रेंज आहे. ते कोणी सांगितलं, रेनॉल्ड्स नंबरने सांगितलं. तर रेनॉल्ड्स नंबरचं एक इक्वेशन हे आहे, इट डिपेंड्स ऑन, आता ते कशावर डिपेंड आहे, त्याच्यावर डिपेंड असलेल्या काही व्हॅल्यूज आहेत. तो एक इक्वेशन आहे, तो इक्वेशन मी इथे लिहिते, हे बघा इथे लिहिते, that is Reynolds number Rn is equal to, Reynolds number is denoted by the Rn symbol, is equal to, it depends on a diameter of this pipe, त्याचं किती व्यास आहे, डायमीटरवर डिपेंड असणार, दॅट इज अ डी, अँड वन मोर व्हॅल्यू दॅट इज अ वेलॉसिटी, स्पीड किती पाहिजे याच्यावरही डिपेंड असणार, अँड वन मोर व्हॅल्यू दॅट इज अ डेन्सिटी, या पाईप्समधून तुम्ही किती डेन्सिटीने लिक्विड फ्लो करणार, that density we have to also consider with respect to its volume, and whole divided by coefficient of viscosity. Liquid so जो coefficient of viscosity आहे, it is denoted by the eta. It means that Reynolds number is depends on this whole value. If velocity goes on increases, velocity of this liquid goes on increases, then the Reynolds number it also increases. If velocity goes on decreases, then Reynolds number also decreases. It is that both values are depends on each other. This is a equation of Reynolds number. ह्याच्यामध्ये Rn जो आहे हा Reynolds number आहे, D जी आहे डायमीटर आहे कशाची, त्या पाईपची किंवा त्या ट्यूबची म्हणा, डायमीटर ऑफ पाईप. व्ही म्हणजे काय आहे, व्ही दॅट इज अ क्रिटिकल वेलॉसिटी, और वेलॉसिटी ऑफ लिक्विड म्हणा, आणि जो शेवटचा आहे रो, दिस इज अ डेन्सिटी ऑफ लिक्विड, अँड eta means coefficient of viscosity. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, रेनॉल्ड्सने काही रेंज सुद्धा सांगितलेले आहेत की स्ट्रीमलाईन फ्लो, लिक्विडचा स्ट्रीमलाईन फ्लो आहे का नाही. इंजिनियर सुद्धा वॉटर सप्लाय करताना पाईप मधून सगळ्यात आधी काय विचार करणार की तो फ्लो जो असेल लिक्विडचा तो स्टेडी असायला पाहिजे, मीन्स स्ट्रीमलाईन फ्लो असायला पाहिजे, त्याचा फ्लो खूप फास्ट पण असायला नाही पाहिजे, म्हणजे त्याचा एक ठराविक रेंज पाहिजे. दॅट रेंज वी हॅव टू ऑब्झर्व बाय युझिंग रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबरच्या सहाय्याने आपण तो रेंज, रेनॉल्ड्सनी सांगितलं की एक रेंज सांगितला की कुठल्या फ्लो पासून आपण स्ट्रीमलाईन म्हणू शकतो, कुठल्या फ्लो पासून आपण त्याला टर्ब्युलंट म्हणू शकतो, आणि कुठल्या फ्लोच्या रेंजमध्ये त्या नंबर्समध्ये आपण सांगू शकतो की बोथ आर प्रेझेंट, स्टेडी स्ट्रीमलाईन फ्लो ॲज वेल ॲज टर्ब्युलंट फ्लो, हे दोन्ही सुद्धा प्रेझेंट असतात. हे रेनॉल्ड्सनी असे 3 पॉईंट सांगितलेले आहेत. ओके, लेट अस सी दॅट. तर अशा प्रकारे असे 3 इक्वेशन्स आहेत, ते म्हणजे कुठले, इफ रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 1000, रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू जर 1000 पेक्षा जर कमी असेल तर दॅट फ्लो वी हॅव टू कॉल इट ॲज अ स्ट्रीमलाईन फ्लो. इफ रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 2000, 2000 पेक्षा जर रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू जास्त असेल, दॅट फ्लो वी हॅव टू कॉल इट ॲज अ टर्ब्युलंट फ्लो. इफ रेनॉल्ड्स नंबर बिटवीन 1000 अँड 2000, जर रेनॉल्ड्स नंबर हा 1000 आणि 2000च्या मध्ये जर असेल, दोघांच्या मधली जर रेंजची व्हॅल्यू असेल, दॅट फ्लो वी हॅव टू कॉल इट ॲज अ मिक्स्ड फ्लो. मिक्स्ड फ्लो मीन्स सम लेअर ऑफ लिक्विड विच इज अ स्ट्रीमलाईन फ्लो अँड सम लेअर ऑफ लिक्विड विच इज अ टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे थोडेसे काय असणार आहेत लिक्विडच्या त्या पाईप्समध्ये, जो लिक्विड फ्लो असेल तो पूर्णतः स्ट्रीमलाईन नसणार आहे आणि पूर्णतः टर्ब्युलंट नसणार आहे. थोडे लेयर्स लिक्विडचे काय असतील, स्ट्रीमलाईन असतील, आणि थोडे काय असतील, टर्ब्युलंट फ्लो असेल. अशा प्रकारे रेनॉल्ड्सनी काय सांगितलेलं आहे, त्याचा एक रेंज व्हॅल्यू त्यांनी डिसाईड करून सांगितलेले आहेत. याचा वापर इंजिनियर्स करतात
ज्यावेळेस ते वॉटर सप्लाय करायचं असेल, खास करून रेनॉल्ड्स नंबर हे इंजिनियर्स यूज करतात. Then after this one, next point, that is a Reynolds number. Then after this one, next point is viscosity. What is the meaning of viscosity? Viscosity ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. इट इज अ वन टाइप ऑफ प्रॉपर्टी. यालाच प्रॉपर्टीलाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा म्हणतो. प्रॉपर्टी और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ फ्लूइड और लिक्विड. लेट अस सी दॅट. नेक्स्ट पॉइंट इज विस्कॉसिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विस्कॉसिटी? विस्कॉसिटी कशाला म्हणायचं? विस्कस लिक्विड. आता ही इट इज अ वन टाइप ऑफ प्रॉपर्टी ऑफ अ फ्लूइड. ही एक प्रकारची प्रॉपर्टी आहे ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक म्हणतो, काहीतरी क्वालिटी एका लिक्विडची. आता इथे एक्झाम्पल जर सांगायचं, फॉर एक्झाम्पल इथे आपण दोन एक्झाम्पलला कंपॅरिझन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल वॉटर अँड अनदर वन इज हनी. If we have to consider on a first layer water and another layer we have to consider as a honey. When water which is through the surface, at that moment water which is fastly moving through this layer, we have to observe that water which is fastly moving through this layer, and another layer that is honey. When honey through this layer, through this surface, at that moment we have to observe that as compared to water, speed of honey it is a very very small, or it is not flowing fastly, slowly moving through the surface. Why? What is the difference? What happened between water and honey? We have to observe that water जो आहे, आता बघा पहिले आपण सरफेसवर वॉटर घेतलंय. जर आपण वॉटर त्या सरफेसवरून टाकला तर वॉटर एकदम फास्टली मूव्ह होऊन पुढे जाईल. तर हनी जे आहे, ज्याला आपण मध म्हणतो, तो कसा जाईल? एकदम स्लोली थ्रो केला तर तो स्लो जाईल ॲज कम्पेअर्ड टू वॉटर बघितलं तर. ओके, इफ इट्स स्पीड इज स्लो, इट मीन्स दॅट इट इज अ मोर विस्कस. दॅट लिक्विड इज अ मोर विस्कस. इफ इट्स स्पीड इज व्हेरी लार्ज, दॅट लिक्विड इज अ लेस विस्कस. म्हणजे काय? याची विस्कॉसिटी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू वॉटर, हनीची. का बरं? कारण की हनी जो आहे, आपण विस्कस लिक्विड कशाला म्हणायचं? ज्याची थिकनेस, जो की घट्टपणा जो आहे, ज्याला आपण थिकनेस जी म्हणतो, लिक्विडचं थिकनेस सगळ्यात जास्त कशामध्ये? हनी. आता सगळ्यांनी मध पाहिलं असेल, मधाची थिकनेस ज्याला आपण घट्टपणा म्हणतो, तो जास्त कशामध्ये दिसून येतो? हनीमध्ये दिसून येतो. वॉटर कसा असतो का? वॉटर हा थिकनेस कमी असते ॲज कम्पेअर्ड टू हनीपेक्षा. त्यामुळे तो इझिली फ्लो होऊन जाऊ शकतो लिक्विडवरनं आणि त्यावेळेस त्याचा स्पीड जास्त असतो. तर हनीचा स्पीड जो आहे तो कमी असेल ड्यू टू इट्स मोर विस्कस. त्यालाच आपण ड्यू टू इट्स थिकनेस इज व्हेरी लार्ज. तो जास्त घट्ट असल्यामुळे त्याचा स्पीड कसा असणार आहे? कमी असणार आहे. तो फ्लो होईल नो डाऊट, बट ॲट दॅट मोमेंट इट्स स्पीड इज अ व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू द वॉटर. ड्यू टू which property here we have to use? Viscosity. ती कुठल्या प्रॉपर्टीमुळे असं होतं की तिथे कुठली प्रॉपर्टी फॉलो होते? दॅट इज अ विस्कॉसिटी. ते आपण डिटेल बघूयात. बिफोर वी हॅव टू एक्सप्लेन विस्कॉसिटी, आय वुड लाईक टू एक्सप्लेन द पॉइंट दॅट इज अ बिफोर दिस पॉइंट, दॅट इज अ velocity gradient. कारण वेलॉसिटी ग्रेडियंट थोडाफार समजला तर तुम्हाला विस्कोसिटी समजेल. वेलॉसिटी ग्रेडियंट बिकॉज का बरं हे घेतला? वेलॉसिटी ग्रेडियंट इज डिपेंड्स ऑन विस्कोसिटी और विस्कोसिटी इज डिपेंड्स ऑन अ वेलॉसिटी ऑफ ग्रेडियंट. देन व्हाट इज द मीनिंग ऑफ वेलॉसिटी ऑफ ग्रेडियंट? सपोज वी हैव टू यूज अ वन सरफेस, स्टेडी सरफेस. दिस इज हॉरिझॉन्टल सरफेस वी हैव टू कन्सिडर. समजा एक हॉरिझॉन्टल असा फ्री सरफेस आहे आणि त्याच्यावर आपण काय केलं? विस्कस लिक्विड वी हैव टू यूज हियर अँड हियर लिक्विड मॉलिक्युल्स. विस्कस लिक्विडचे काय आहेत? मॉलिक्युल्स आहेत. समजा आपण हनी घेतलेला आहे हॉरिझॉन्टल सरफेसवर, तर आपल्याला असं दिसून येईल हा फर्स्ट लेअर आहे. त्यावेळेस त्याचं स्पीड कन्सिडर करूयात, दॅट इज अ V1. आणि अजून एक लेअर आपण अजून त्याच्यावरनं काय केलेलं आहे? लिक्विड अजून थोडा फ्लो होण्यासाठी सांगितलं. समजा आपण एक जरी ड्रॉप टाकला तर त्या एका ड्रॉपमध्ये बरेचसे हनीचे काय असतात?
लेयर्स असतात. विस्कस लिक्विड जो हानी आहे त्याचे बरेचसे लेयर्स असतात. त्या प्रत्येक लेअरबद्दल आपण यामध्ये वेलॉसिटी ग्रेडियंटमध्ये बघणार आहोत. यावरूनच आपण काय सांगणार आहोत, विस्कॉसिटी म्हणजे काय. तर या लेयर्समध्ये बघा तुम्हाला काय दिसेल, हा V1 आहे, तर त्याच्या वरचा जो लेयर आहे that layer which is flowing over this V1, at that moment speed of this layer as compared to V1 it is a maximum. Why? Due to V1 चा थोडाफार स्पीड जो आहे तो कशाला मिळतो, ड्यू टू प्रेशर. थोडाफार दबाव जो आहे, प्रेशर जो आहे, त्याचा हा प्रेशर जिथे फोर्स सुद्धा प्रेझेंट असेल तो थोडाफार कशावर, काय कुठल्या लेयर्सवर ऍक्ट होतो, तो त्याच्या वरचा लेयर दॅट इज अ सेकंड लेयर, त्या लेयर्सवर पडल्यामुळे त्याची वेलॉसिटी थोडीशी काय होते, वाढते, पुढे जाते. त्यामुळे तो लेयर जो आहे तो पुढे इन्क्रीज होत जातो. त्यामुळे आपण त्याला कन्सिडर करूयात V2. इथं सुद्धा त्याचे काहीतरी मॉलिक्युल्स असतील आणि त्याच्या वरचा लेयर आपण घेऊयात. ड्यू टू V2 प्रेशर, V2 चा जो प्रेशर आहे तो V3 वर सुद्धा ऍक्ट होईल. त्यामुळे त्यात प्रेझेंट असलेले जे विस्कस लिक्विड हानी आहे त्याचे मॉलिक्युल्स काय होणार, ते थोडेसे काय होतील, पुढे जातील. प्रेशर म्हणजेच काय, प्रत्येक लेयर्स मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, फ्रिक्शन प्रेझेंट असणार आहे. फ्रिक्शन बिटवीन, फ्लुइड फ्रिक्शन म्हणू शकतो आपण. फ्रिक्शन बिटवीन द टू लेयर्स, एकमेकांना ते लेयर्स काय होतात, घासले जातात. त्यावेळेस प्रेशर जो आहे, प्रेशर इट गेट डेव्हलप्ड, इथं प्रेशर जो आहे तो डेव्हलप होतो आणि त्यामुळे प्रत्येक लेयर्स काय होते, एकमेकांना असल्यामुळे ते पुढे मागे होतात. मीन्स हियर सेम मोशन वी हॅव टू ऑब्झर्व दॅट इन एव्हरी लेयर देर इज अ सेम मोशन. फ्रिक्शनमुळे म्हणजेच काय होणार, ते लेयर एकमेकांना असे पुढे मागे काय होतात, घासले जातात, घर्षण होतं. तिथं फ्लुइड फ्रिक्शन म्हणू शकतो किंवा त्याला रिलेटिव्ह मोशन म्हणू शकतो आपण. इथं रिलेटिव्ह मोशन जी आहे ती प्रेझेंट आहे बिटवीन एव्हरी लेयर. अगेन वी हॅव टू कन्सिडर हियर V4, त्याचे पण मॉलिक्युल्स. व्हॉट वी हॅव टू ऑब्झर्व हियर, एव्हरी लेयर ऑफ दिस विस्कस लिक्विड विच इज इन्क्रीजेस, त्या लिक्विडची वेलॉसिटी जी आहे ती इन्क्रीज होत गेलेली आहे. मग आपल्याला टोटल वेलॉसिटी जर मला लिहायचं असेल V, तर कसं लिहिणार, वी हॅव टू ऍड V1 प्लस V2, इन्क्रीज होत गेलेली आहे असं लिहू शकतो. किंवा त्या दोघांमधला जो डिफरन्स, इट अटेंड्स लार्ज हाईट, हाईट हे अटेंड केलेला आहे, त्या हाईटला आपण कोरिलेट म्हणून यूज करूयात लेंथ L. ओके, मग टोटल आपल्याला काढायचं असेल V, तर आपण काय करणार, डिफरन्स काढू शकतो. समजा मला ह्या तीन लेयर्स मधला V1 पासून ते V3 मधला डिफरन्स जर काढायचा असेल, V काढायचा असेल, तर मी कसं करणार, V3 मायनस V1 डिफरन्स काढू शकतो आपण. म्हणजे आपल्याला V ची व्हॅल्यू मिळेल. आणि कुठपर्यंत अटेंड केलेलं आहे ती हाईट आपण कन्सिडर करणार. म्हणजे टोटल वेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह इट्स लेंथ, त्यालाच आपण किती डिस्टन्स अटेंड केले, किती हाईट अटेम्प्ट केलेला आहे, दॅट होल पॉइंट वी हॅव टू कॉल इट ॲज अ वेलॉसिटी ग्रेडियंट. मीन्स वेलॉसिटी ग्रेडियंट इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू इट्स डिस्टन्स, किंवा आपण त्याला म्हणू शकतो लेंथ, टोटल लेंथ किंवा टोटल हाईट, V अपॉन L, किंवा तुम्ही आपण इथं म्हणू शकतो चेंज म्हणून पण घेऊ शकतो. प्रत्येक वेळेस आपण वेलॉसिटी जी आहे ती चेंज होत जाते, त्यामुळे dv घेऊ शकतो. किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्यासाठी आपण dx घेऊ शकतो, dv अपॉन dx. दिस इज अ वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू dv अपॉन dx. इट इज अ फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट. मग हे वेलॉसिटी ग्रेडियंट ह्याच्यावरून आपल्याला ह्याचे युनिट सुद्धा काढता येतं. व्हॉट इज द स्टँडर्ड युनिट, SI युनिट. वेलॉसिटीचं युनिट आपल्याला माहिती आहे काय, मीटर पर सेकंड. डिस्टन्स किंवा लेंथ असेल तर त्याचं सुद्धा युनिट काय येतं, मीटर. लेंथ आणि डिस्टन्स आपण मीटर मध्ये मेजर करतो, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सारखी आहे, मीटर मीटर, इट गेट कॅन्सल. मग फक्त राहिली काय व्हॅल्यू, पर सेकंड, किंवा वी हॅव टू राईट पर सेकंड असं आपण लिहू शकतो. ओके, किंवा तुम्ही वर्डिंग मध्ये लिहू शकता SI युनिट of velocity, that is velocity gradient, that is per second. ओके, मग velocity gradient वरूनच विस्कस फोर्स, विस्कॉसिटी म्हणजे काय
अशी विस्कॉसिटी. आता घट्ट जर आपण आत्ताच मी सांगितलं की तो लिक्विड कसा असतो, विस्कस लिक्विड घट्ट असतो, त्याची थिकनेस जास्त असते. त्यामुळे एखाद्या सरफेसवर आपण लिक्विड जर टाकला तर तो काय होईल, स्लोली जाईल, पण प्रत्येक लेअर काय करेल, वरच्या लेअरला मागे ओढण्याचा प्रयत्न करेल, अपोज करेल. काही लेयर्स पुढे घेऊन जातील, काही लेयर्स त्याचं मोशन जे आहे त्याची स्लो करायचा प्रयत्न करतील. इट मीन्स दॅट in every layer there is a same motion, same force which are present. That motion we have to call it as a relative motion. इथे एक आपण वर्ड वापरलेला आहे, relative motion. Then how to define then viscosity? Viscosity, it is a property of a fluid by virtue of which there is a relative motion between the two surfaces. Relative motion between the surfaces. Which surfaces here? We have to use which surface? Relative motion between the different layer. Where here we have to experience that different layer which are or experiences here dragging force between the every layer. That point we have to call it as a viscosity. Viscosity म्हणजे काय? Viscosity, it is a property of a fluid by virtue of which the relative motion between the different layer between the या प्रत्येक लेयर्स मध्ये प्रेझेंट असलेल्या रिलेटिव्ह सेम प्रकारचा फोर्स प्रेझेंट असतो. प्रत्येकाची मुव्हिंग जी आहे ती एकसारखी मुव्हिंग होत असते आणि त्यामध्ये जो ड्रॅग करणारा फोर्स असतो, दॅट फोर्स वी हॅव टू कॉल इट ॲज अ ड्रॅगिंग फोर्स ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ विस्कस फोर्स. दिस ड्रॅगिंग फोर्स वी हॅव टू कॉल इट ॲज अ विस्कस फोर्स. ओके, up to this point we have to study that viscosity. What is the meaning of viscosity? ह्याच्यावर तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते, डिफाइन विस्कॉसिटी म्हणून. आणि वेलॉसिटी ग्रेडियंट वर सुद्धा 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. बरेच वेळा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे, डिफाइन वेलॉसिटी ग्रेडियंट अँड गिव्ह इट्स एसआय युनिट म्हणून ह्याच्यावर पॉईंट विचारला जातो. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, जे आपण इथं मॅथमॅटिकल इक्वेशन दिलेलं आहे ह्याच्यावरच त्याची आपण काय सांगणार आहोत, डेफिनेशन सांगणार आहोत. ओके, नेक्स्ट पॉईंट, लेट अस सी